नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. होळीच्या सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून शुभेच्छा. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं म्हणजे पुरणाचा स्वयंपाक करण्याची माझी पद्धत. काही टिप्स तुमच्यासोबत शेअर करते, काही सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर सगळ्यात आधी मी काय करत असते, ते 2 ते 3 तास स्वयंपाकाला असेल ना, तेव्हा हरभऱ्याची डाळ आहे ना अशी भिजत टाकून देते. तुमच्या क्वांटिटीनुसार असेल ती आता कशी. मी 1.5 वाटी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. त्यानंतर कटाच्या आमटीला लागणारं जे काही मसाल्याचं कटिंग चॉपिंग असते ना, ती सुद्धा करून ठेवत असते. आता कटिंग चॉपिंगमध्ये मी घेत असते बघा, टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतला आहे, सुकं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, ह्या सगळ्या गोष्टी आहे ना मी छानपैकी अशा भाजून घेते तव्यावरती. मस्त तांबूस रंगावरती भाजून घेत असते. आणि अशा स्टेप बाय स्टेपने जर आपण पुरणाचा स्वयंपाक केला ना, तर आपल्याला जास्त आपला गोंधळ पण होत नाही, थकवा पण होत नाही, आणि मेन म्हणजे सगळ्यात की लवकर आपला स्वयंपाक होत असतो. तर आता बघा, मसाला भाजताना मी थोडंसं तेल टाकलं. त्याचं कारण असं की मसाला छानसा असा सॉफ्ट होईल आणि लवकर तो परतवला जाईल. त्यानंतर डाळ आता शिजायला टाकायची. मी कुकरलाच डाळ शिजायला टाकते, पातेल्यात टाकत नाही. पातेल्यात खूप वेळ लागून जातो, त्यामुळे मी कुकरलाच डाळ शिजायला टाकत असते. डाळ शिजताना मी त्यामध्ये टाकली हळद आणि तेल टाकून घेतलेलं आहे. आणि छानशी आता ही मी कुकरला जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या घेऊन ही डाळ अगदी सॉफ्ट अशी आपली शिजणार आहे. तर आता बघा, एका साईडला माझी डाळ लावलेली आहे, एका साईडला माझा मसाला सुद्धा मस्त ब्राऊन कलरवर तयार होतोय. आता ह्या दोन्ही गॅसवरती होत आहे ना, तोपर्यंत काय करायचं, मी ते घेते आता कणिक मळण्यासाठी. तर आता पुरणाची कणिक ही जास्त हार्ड नसते आणि जास्त सॉफ्ट पण नसते. आता पुरणाची कणिक तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे जर मळून घेतली ना, तर तुमच्या पोळ्या अगदी मऊ आणि लुसलुशीत अशा होणार आहे. तर आता बघा, मी पुरणाच्या पोळीचं जेव्हा पीठ मळायला घेते ना, त्यामध्ये थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकलेले आणि तेल टाकून घेतलं. आणि अशा पद्धतीने मी पीठ आहे ना आता हे जरा वेळ मुरायला ठेवणार आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असणार आहे. तर मी लगेच पीठ मळून घेत नाही, गोळा तयार करून घेत नाही. अशा पद्धतीने पीठ थोडा वेळ मुरायला ठेवते, त्यावरती पाण्याचं शिंपडण करते आणि जरा वेळ आहे ना जवळजवळ अर्धा तास हे पीठ मी तसंच मुरायला ठेवणार आहे. तर आता ते पीठ मुरेपर्यंत काय करायचं, आपला मसाला एकीकडे फ्राय होत होता ना, तो मसाला आता मिक्सरच्या भांड्याला फिरवून घ्यायचा. तर आता भरपूरसे जण काय करतात, भरपूरशा लेडीज काय करतात की हा मसाला आहे ना म्हणजे कांदा टोमॅटोचं वाटप तयार करून घेता. पण मी तसं नाही करत. कांदा टोमॅटोचं वाटप तयार करतानाच त्यामध्ये ना सगळे ड्राय मसाले टाकून घेते. आता ड्राय मसाल्यांमध्ये मी इथे लाल मिरचीचा वापर केला आहे, हळद घेतलेली आहे, परत गरम मसाला घेतला आहे, एव्हरेस्टचा चिकन मसाला सुद्धा घेतलेला आहे. आता इथे चिकन मसाला वापरला, आपण काही चिकन नाही वापरलेलं, त्यामुळे इथे लगेच कमेंट्स करून सांगू नका. आणि आपला कांदा लसूण मसाला. तर असे ड्राय मसाले वापरले. त्यामध्येच मी थोडंसं मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. तर याचं काय कारण आहे मी पुढे सांगते तुम्हाला, की मी डायरेक्ट आहे ना वाटपामध्येच ड्राय मसाले का टाकून घेत असते. तर बघा किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि आपला मसाला इथे रेडी झालेला आहे. आता अर्धा तास झालेला आहे आणि हे पीठ आहे ना तुम्ही बघू शकता छान असं सैल झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल इतकं पातळ पीठ झालेलं आहे, याच्या पोळ्या तरी कशा होणार. तर होतात. तुम्ही बघा, तो गोळा आहे ना जसा जसा मळतो तसा तसा तो थोडाफार आहे ना घट्ट होत चालतो. त्यानंतर त्यामध्ये 1 चम्मचभर छानसं असं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तो गोळा चांगला स्मॅश करून हाताने अगदी जसा जोर लागेल ना तसा तो मस्त स्मॅश करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवलाय मी, गोळा अगदी स्मॅश करून घेतलाय. आणि तो नंतर पुन्हा आहे ना एका प्लॅस्टिकच्या थैलीमध्ये ना थोड्या वेळच आपल्याला तो ठेवायचा आहे, कारण की तो छान मुरतो आणि अगदी लोण्यासारखा त्याचा गोळा तयार होतो. तर आता हा मुरोपर्यंत काय करायचं, ही पीठ आता पुन्हा मुरोपर्यंत काय करायचं, तर आपली डाळ शिजलेली आहे, बरोबर की नाही. तर डाळ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही शिजवली ना, तर बघा की सॉफ्ट अशी डाळ शिजते. आणि पाणी ना जास्त प्रमाणातच ठेवायचं आहे डाळीला, जेणेकरून डाळ अगदी घट्ट होऊन आपलं पुरण पातळ होत नाही. तर आता मी कसं 1.5 वाटीला आहे ना 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आणि ते पाणी बघा आता मी काढून घेते, कारण ह्या पाण्याचा वापर आपल्याला पुढे होणार आहे. तर मला कमेंट्स करून सांगा की अशा पद्धतीचं पुरण कोण कोण बनवतं. मी तर अशाच पद्धतीने बनवत असते. तर माझी डाळ अगदी सॉफ्ट झालेली आहे. आणि आता माझ्याकडे आहे ना हे पावभाजीचं स्मॅशर आहे. सो त्या पावभाजीच्या स्मॅशरने मी आधी सगळी डाळ आहे ना स्मॅश करून घेते. त्याचं कारण असं आहे की पुढे जेव्हा मी यामध्ये गूळ टाकेल ना, त्यावेळेस तो गूळ आणि डाळ मिक्स व्हायला ना अजिबात वेळ लागणार नाही. तर इथे सुद्धा आपला वेळ वाचतोय. आणि ह्या स्टेपनी स्वयंपाक करून बघा तुम्ही, तुम्हाला खरंच थकवा येणार नाही किंवा तुम्हाला असं वाटणार नाही, बर्डन येणार नाही पुरणाच्या स्वयंपाकाचं. तर आता ही डाळ आहे ना मी मस्त अशी स्मॅश करून घेतली.
आणि आता काय करणार आहे, मी ती एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे. स्टीलचं पातेलं घेतलं आहे मी इथे, कारण यामध्ये मला आता गूळ टाकून डाळ आणि गुळाचं पुरण तयार करून घ्यायचं आहे. म्हणजे डाळ आणि गुळ आहे ना शिजवून घ्यायचं आहे. आणि मी सगळी डाळ नाही काढलेली, थोडीशी डाळ ठेवलेली, कारण याची आपल्याला कटाची आमटी करताना उपयोग होणार आहे. सो आता सगळा गुळ आहे ना मी टाकून घेतला. इथे माफ करा, मला कॅमेरा ऑफ राहून गेला होता, त्यामुळे गुळ टाकताना दिसले नाही आहे. शेवटचाच गुळ टाकताना तुम्हाला इथे मी दिसलेली आहे. तर हे बघा किती छान आहे ना, लगेच म्हणजे ना 5 मिनिटं सुद्धा लागत नाही, लगेच मेल्ट होऊन जातो गुळ त्याच्यामध्ये. आणि गुळ सुद्धा इथे आपल्याला किसलेला वापरायचा आहे. सो एका बाजूला आता माझं पुरण शिजतंय आणि दुसऱ्या बाजूला मी लगेच कढई तापायला ठेवलेली आहे. 2 चमचे मस्त तेल टाकले त्यामध्ये आणि आता मी घेणार आहे कटाची आमटी करायला. सो आता कटाची आमटी बघा, थोडंसं आपण जी डाळ काढून ठेवलेली होती ना त्यामध्येच आहे ना जी डाळ आपण शिजायला टाकली त्यातलंच उरलेलं पाणी मी वापरणार आहे संपूर्ण कटाची आमटी बनवण्यासाठी. तुम्ही बघू शकता मी साध्या पाण्याचा अजिबात उपयोग करणार नाही आहे. त्यामुळे काय होतं की आपली आमटीला इतका छान असं म्हणजे टेस्ट येते ना की बस. तर आता तुम्ही बघितलं मी डाळ आहे ना पूर्ण स्मॅश करून घेतली ती, कारण की ना जेव्हा आपण मसाल्यामध्ये ती डाळ टाकतो ना तेव्हा त्याच्या गठुळ्या होत नाही आणि छानपैकी आपली कटाची आमटी घट्टसर होत असते, गठुळ्या राहत नाही डाळीच्या. त्यानंतर आता इथे मसाला फ्राय करायला घेतलेला आहे. आणि दुसरं कारण म्हणजे बघा की मी तुम्हाला सांगितलं की मी मसाल्यामध्येच वाटपामध्येच आहे ना ड्राय मसाले का टाकून घेते, जेव्हा आपण फोडणी देतो ना त्यावेळेस आहे ना तडका म्हणजे अशी जळत नाही आपले जे ड्राय मसाले असतात ते. आणि कटाची आमटी मोस्टली सगळ्यांना प्यायला खूप आवडते. सो ती पिताना आहे ना ठसका लागत नाही, मेन म्हणजे व्यवस्थित आपण ती पिऊ शकतो तिचा आनंद घेत. त्यामुळे मी काय करते की डायरेक्ट आपलं टोमॅटो आणि कांदा खोबऱ्याचं जे वाटप असतं त्याच्यामध्येच ड्राय मसाले टाकून घेत असते. तुम्ही ही ट्रिक आहे ना नक्की ट्राय करून बघा. तुमची कटाची आमटी ना अगदी चवीला तर सुंदर होणारच आहे, पण ती पिताना अजिबात ठसका लागणार नाहीये. आणि मी ना काय केलं की पुरण आहे ना दुसऱ्या कढईमध्ये ना ट्रान्सफर करून घेतलं. ते थोडंसं माझं स्टीलचं पातेलं पातळ होतं ना तर ते लागत होतं. आणि त्यामध्ये ना चमचा उभा करून बघितला, चमचा पडून जातोय, याचा अर्थ अजून आपलं पुरण शिजलेलं नाहीये प्रॉपर. त्याआधी इकडे लगेच आहे ना एका साईडला कढई ठेवलेली तुम्हाला दिसतेच आहे मसाल्याची. सो इकडे एका साईडला आपलं पुरण होते, एका साईडला कटाची आमटी होती. सो पुरणाचा स्वयंपाक करताना मोस्टली लक्षात ठेवायचं की गॅसचं एकही बर्नर रिकामं राहता कामा नये. दोन्ही गॅसचे बर्नर कसे काम करत राहतील ना याचाच विचार करायचा. सो आता बघा माझी इथे कटाची आमटी मस्त अशी टेस्टी कटाची आमटी रेडी झालेली आहे. आणि त्यावरती कोथिंबीर, हा माझा सगळ्यात आवडतीचा पदार्थ तो टाकून झालेला आहे. आणि आता इथे महत्त्वाची टिप्स देणार आहे, म्हणजे कटाची आमटी उकळत असतानाच त्याच्यामध्ये ना लिंबू आधीच पिळून घ्यायचा. आपण जेवताना लिंबूचा वापर करतोच, पण जेव्हा उकळत असते ना तेव्हाही लिंबू पिळून घ्यायचा. इतका सुंदर वास येतो आणि इतकी सुंदर टेस्टी आपली कटाची आमटी बनते ना की बस. आता इकडे कटाची आमटी उकळते तोपर्यंत तिकडे माझं पुरण पण झालेलं आहे. ते कशावरून ओळखलं बरं मी, माझा जो चमचा आहे तो पुरणामध्ये अगदी व्यवस्थित उभा राहिलेला आहे, म्हणजे माझं पुरण सुद्धा ते रेडी झालेलं आहे. एक इकडे पुरण रेडी झालेले आहे, एक इकडे कटाची आमटी पण उकळते. तोपर्यंत हे सगळं किचन आता मी आवरून घेणार आहे. माझा पुरणाचा स्वयंपाक पूर्ण झालेला नाही आहे तरीही मी किचन आवरून घेणार आहे. त्याचं कारण असं की भांडे ना खूप साचतात भांडी पुरणाच्या स्वयंपाकाची. आणि पुरणाचा स्वयंपाक करूनच आपण इतकं थकून जातो, त्यानंतर ते किचनवरती जेव्हा ती भांडी बघतो ना तेव्हा अगदी कंटाळा येतो. तर मग काय करायची, ह्या 2 गोष्टी होत आहेत ना तोपर्यंत आहे ना आपल्याकडे वेळ, तोपर्यंत आपण काय करायचं, भांडी घासून घ्यायची. माझ्या इथे ना खूप ऊन येतं बाबा, 4-5 वाजता आहे ना उतरतो ऊन असतं, खूप वैताग येतो यावेळेस किचनमध्ये काम करायला, पण काही हरकत नाही, करावं तर लागणारच आहे. तर मी काय सांगत होते, किचन अगदी स्वच्छ करून घ्यायचा, म्हणजे ते घाणेरडं किचन बघून आपल्याला ना थकवा येत नाही मेन म्हणजे. त्यामुळे ना मी पुरणाचा स्वयंपाक काही तर कोणताही साधा स्वयंपाक जरी करायचा राहिला ना मी सारखी किचन साफ करत असते. मी याच्या आधी पण व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की मी सारखी किचन हे स्वच्छ करत असते. तर आता बघा दोन्ही गोष्टी मस्त माझ्या होत आहेत, तोपर्यंत मी किचनसुद्धा स्वच्छ करून घेतला. आणि जरा वेळ ना बाहेर डोकावून बघितलं की म्हणजे आपली होळीला किती वेळ आहे अजून. सो भरपूरसा वेळ बाकी होता. मला असं वाटतं की 8-7:30 तरी होणार आहे होळी पेटवण्यासाठी. सो माझ्याकडे भरपूरसा टाईम होता आणि माझा ऑलमोस्ट निम्मा स्वयंपाकसुद्धा होत आलेला आहे. तर हे बघा किती छान अशी तर्री आलेली आहे, उकळून घेतली मी आणि गॅस बंद करून दिला होता. त्यानंतरची माझी कटाची आमटी तुम्ही बघू शकता. तर तुम्ही म्हणाल ही थोडीशी पातळ आहे, पण आहे ना कसं आहे ना की जेव्हा आपण जेवायला घेतो ना तेव्हा पुन्हा एकदा गरम करतो, तोपर्यंत ती डाळ आहे ना खाली बसलेली असते, त्यामुळे तिला घट्टपणा येऊन जातो. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. कटाची आमटी पातळ जरी झाली तरी ती काही वेळानंतर छानशी अशी घट्ट होते. आता इथे बघा माझा पुरण वाटायला वेळ का वाचणार आहे,
कारण की मी स्मॅशरने आधी स्मॅश करून घेतली ती डाळ, पावभाजीच्या स्मॅशरने डाळ मस्त अशी पातळ करून बारीक करून घेतली होती. त्यामुळे आता इथे हार्डली 5 मिनिटामध्ये माझं पुरण वाटून झालेलं आहे. आता पुरणाच्या क्वांटिटीवर डिपेंड आहे बरं का, किती वेळ लागतो आणि किती नाही. तुमची 1-2 किलो डाळ असेल तर त्याला थोडाफार तर वेळ लागणारच आहे, पण इथे मी अगदी पावशरच डाळ टाकलेली आहे, त्यामुळे मला जास्त वेळ लागलेला नाही आहे. पुरण होईपर्यंत मी एका साईडला भात पण शिजायला टाकून दिला होता. माझा भात पण होत आलेला आहे आणि आता पुरणाचा गोळा सुद्धा रेडी झालेला आहे. इथे सगळ्यात महत्त्वाची टिप्स देणार आहे, व्हिडिओ स्किप करू नका. ती म्हणजे अशी की बघा, आता मी इथे ना पुरण पूर्ण रेडी झाल्यानंतरच इथे मी वेलची आणि जायफळचा यूज केलेला आहे. मी पुरण शिजताना कधीच जायफळ आणि वेलची टाकत नसते, कारण जेव्हा पुरण शिजतं ना तेव्हा वाफ तयार होते आणि वाफे मार्फत आहे ना पूर्ण सेंट हा उडून जातो पुरणामधला वेलचीचा आणि जायफळचा. त्यामुळे सगळं पुरण रेडी झालं ना की त्यानंतरच आपल्याला जायफळ आणि वेलचीचा यूज करायचा आहे, कारण तो जो सेंट असतो तो तसाच राहतो. त्यामुळे ही टिप्स तुम्हाला जर नव्याने कळाली असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर आता चला, माझ्या मस्त अशा पुरणाच्या पोळ्या मी तयार करायला घेत आहे. दुसरी टिप्स म्हणजे पोलपाटाला आपण काय करायचं आहे, कॉटनचा कपडा लावून घ्यायचा आहे, घट्ट बांधून घ्यायचा, म्हणजे आपल्या पुरणाच्या पोळ्या या पोलपाटाला चिटकत नाही. त्यानंतर पारी तयार करून घेतलेली आहे. 2 पुरणाच्या पोळ्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, 1 पारी करून आणि 2 चाणक्या करून. तर ही सगळ्यांना तर माहिती असणारी ही पोळी आहे, पुरणपोळी. अशा पद्धतीने भरपूर मोस्टली बायका तयार करतात, अशा पद्धतीने पुरणपोळी. मी 2-2 प्रकारे पुरणपोळ्या तयार करत असते. तर सगळ्यात आधी ना बघितलं तुम्ही की चाणकी तयार करून घेतली गोल वाटीसारखी, त्यामध्ये पुरण भरलं आणि म्हणजे कणकेचा जो गोळा ना तो कमी घ्यायचा आणि पुरण आहे ना जास्त भरायचं, तेव्हा ती पुरणपोळी खायला अगदी टेस्टी लागते. आणि हलक्या हाताने मस्त अशी पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. तुम्हाला जर पलटी मारून करता येत नसेल ना तर पोलपाट फिरवून सुद्धा तुम्ही पुरणाची पोळी ही लाटू शकता. तर आता इथे बघा, मस्त अशी माझी पुरणाची पोळी ही रेडी झालेली आहे. त्यावरती तुपाची धार, वा 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 काय सुंदर आहे ना, तोंडाला पाणी सुटतं. तेव्हा किती टम अशी फुगलेली आहे माझी पुरणाची पोळी. तर आता चला नेक्स्ट स्टेप तुमच्यासोबत मी शेअर करते. तर नेक्स्ट प्रकार म्हणजे ना छोटे छोटे गोळे घ्यायचे आपल्याला कणकीचे आणि त्याच्या ना पुऱ्यांसारख्या आहे ना पोळे लाटून घ्यायचे आहे 2 आणि त्यावरती चमच्याच्या साहाय्याने असं पुरण आहे ना स्प्रेड करून घ्यायचं, पूर्णपणे हाताने सगळं स्प्रेड करून घ्यायचं वाटलं असतं. आणि दुसरी जी पुरी लाटलेली असते ना आपण ती त्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची, त्याची तोंड आहे ना पूर्णपणे दाबून घ्यायची. ही टिप्स आहे ना नवीन ज्या पुरणाच्या पोळ्या शिकलेल्या लेडीज असतात ना, ज्या नवीन लग्न झालेल्या मुली आहेत ना, त्यांना खूप उपयोगी येणार आहे ही टिप्स. तर बघा, तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमच्या नवीन सासरी असाल ना तर तुम्ही अशा पद्धतीने पुरणाची पोळी लाटून सासरच्यांना खुश करू शकता. तर बघा, हलक्या हाताने आपल्याला पुरणाची पोळी ही लाटून घ्यायची आहे. त्यानंतर मंद आचेवरती ती भाजू द्यायची आणि एका साईडने फक्त 2च सेकंद भाजू द्यायची आपल्याला पोळी आणि दुसऱ्या साईडने बघा मग ती कशी टम्म अशी फुगते. तर पुरणपोळी भाजण्याची सुद्धा पद्धत आहे. अगदी तव्यावर टाकल्या 2च सेकंद एका साईडने भाजायची आणि लगेच तिला पलटी मारायची. त्यानंतर बघा तुमची पुरणपोळी दुसऱ्या साईडने किती छान अशी टम्म फुगणार आहे. मस्त लुसलुशीत अशी पुरणाची पोळी रेडी झालेली आहे. कशा वाटल्या माझ्या टिप्स ट्रिक्स पुरणाच्या स्वयंपाकाच्या मला नक्की सांगा. सगळं ऑलमोस्ट स्वयंपाक माझा रेडी झालेला आहे आणि सगळ्या शेवटला मी तळून घेतलेले आहे भजे, जे काही तळण वगैरे असतं ते झालेलं आहे आणि मस्त अशी रेडी सुद्धा झालेली आहे. तर बघा, पुरणाचा स्वयंपाक करून जर मला मस्त स्वतःसाठी सुद्धा रेडी व्हायला जर टाइम मिळत असेल तर काय हरकत आहे ह्या स्टेपनी स्वयंपाक करायला, हो की नाही? तर बघा, मला कमेंट्स करून सांगा माझा साधा सिंपल मेकअप कसा वाटला. मेकअप जर आवडला असेल तर नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन, मला तसं कमेंट्स करून नक्की सांगा. माझा पुरणाचा स्वयंपाक रेडी होऊन ऑलमोस्ट 7:30 वाजेपर्यंत गुढी अजून म्हणजे पूजाच चालू असणार आहे. मी बघितलं बाल्कनीमधून पूजाच चालू होती. हे बघा, आरतीच चालू आहे. त्याच्या आधी माझा स्वयंपाक सगळा रेडी झालेला आहे आणि मी सुद्धा छानशी अशी रेडी होऊन होळीला गुढीच बोलले मी, सॉरी, होळीसाठी नैवेद्य दाखवण्यासाठी खाली आलेली आहे. सो ही आहे आमच्या सोसायटीमधली होळी. तर भव्य दिव्य अशी होळी तुम्हाला पेटताना समोर दिसत असेल, कारण की आमच्या सोसायटीमध्ये भरपूर सारे विंग्स आहे. त्या विंग्सनुसार सगळी मोठीशी अशी होळी इथे पेटलेली आहे. तर होळी मातेला एकच माझी प्रार्थना आहे, माझा अहंकार, माझा गर्व सगळा तुझ्या पोटामध्ये सामावून घे. मला कधीही गर्व येऊ देऊ नको, कधीही मला अहंकार येऊ देऊ नको. माझ्या घरातल्या लोकांना, माझ्या पिल्लूला सगळ्यांना सुखात ठेव आणि जो कोणी माझे हा व्हिडिओ बघत आहे ना तर त्याला भरभरून असा आनंद दे, त्याच्या सगळ्या चांगल्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ दे. हीच आजच्या होळीच्या चरणी माझी प्रार्थना असणार आहे. माझ्या यूट्यूब फॅमिलीला सुखात ठेव. असं सगळं मस्त अशी पूजा माझी संपन्न झालेली आहे आणि
होळीचं दर्शन पण मी घेतलेलं आहे। त्यानंतर मी आले आहे घरी आणि घरी आल्यानंतर आमच्या घरामध्ये जरी पुरणपोळी असली तरी साध्या पोळ्या ह्या लागतच असतात। त्यानंतर घरी आल्यानंतर सुद्धा मी साध्या पोळ्या करायला घेतलेल्या आहे। सो फ्रेंड्स, कसा वाटला आजचा व्लॉग, आजचे टिप्स सगळं काही तुमच्यासोबत शेअर केलं। व्हिडिओ थोडासा मोठा झाला पण इथपर्यंत बघत आल्यामुळे तुमचे मनापासून धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा, लाईक करा। श्री स्वामी समर्थ।